नागपुर में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान चंद्रशेखर बावनकुळे ने बड़ी घोषणा की। 30 अप्रैल से शहर के सेवानंद महाविद्यालय और कोराडी में छत्रपति शिवाजी महाराज राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा का आयोजन होगा। इस भव्य महाकुंभ में महाराष्ट्र भर के दिग्गज खिलाड़ी मैदान पर अपनी ताकत और कौशल्य का प्रदर्शन करेंगे। मी सर्व खत विक्रेत्यांना विनंती करतो की त्यांनी कुठलाही संप करू नये। शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागणीची दखल घेतलीच आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे। कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल। त्यांनी काय मीरा भाईंदरचं लोकल काय तिथे असतील मला माहिती नाही, पण त्याची माहिती मी घेतली नाही। पण नरेंद्र मेहताजी आणि थोडे प्रताप सरनाईकजी यामध्ये थोडे मतभेद आहेत, पण त्यातनं काही त्यांची मागणी असं बघावं लागेल, पण कुठल्या कारणाने केले मला तपासावं लागेल। आमच्याकडे या ठिकाणी स्पॉटिंगची व्यवस्था आहे। कुणी गैरप्रकार काळाबाजारी केला आणि शेतकऱ्याला फसवलं तर गुन्हे दाखल होण्याची व्यवस्था आहे। फ्लाइंग स्क्वॉड्स आहे। तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आणि लोकप्रतिनिधीसुद्धा आता अलर्ट आहे। आमचे सर्व विधिमंडळ सदस्य हे प्रत्येक दुकानामध्ये व्हिजिट करतात। नागपूरचा विचार केला तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादनी एकटा नागपूरचा विचार केला तर सर्व कृषी केंद्रावर तहसीलदारांनी कृषी अधिकारी गट विकास अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत। यावर्षी मात्र कुठलीही काळाबाजारी टंचाई आणि जाणीवपूर्वक टंचाई करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही। स्वतः मी अमरावती आणि नागपूरमध्ये लक्ष टाकलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वच पालकमंत्र्यांना सांगितलं आहे, सूचना दिल्या आहेत की खरीपाच्या विषयावर लक्ष टाका, खरीपाच्या बैठक घ्या। मी बैठक घेणार आहे खरीप आढाव्याची, त्यामुळे कुठली काळाबाजी होणार नाही। माहिती समोर येतं का मला त्याबद्दलची माहिती नाही, पण SIT ही पूर्णपणे आपली बाजू कोर्टात मांडेल। सहकार्य करत नसतील तर जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत SIT त्यांची कोर्टाकडे वेगळी मागणी करतील। पण शेवटी SITचा तपास सुरू असताना त्यावर अधिक बोलणं काही योग्य होणार नाही। मी कालही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो की छत्रपती शिवाजी महाराजजीबद्दल कुठलाही उल्लेख कुठल्याही इतिहासात काही असला तरी या पद्धतीचं जे काही मन दुखवणारं शिवप्रेमीच्या आणि महाराष्ट्राच्या देशातल्या 140 कोटी भारतीयाला पटणार नाही असं कुठलं स्टेटमेंट कुणीही करू नये। शेवटी इतिहासामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत, त्या वेगळ्या मांडलेल्या आहेत। कुठल्याही इतिहासाचा दाखला हा जरा तपासूनच त्यांनी प्रत्येकाने बोललं पाहिजे। मला वाटतं की त्यांनी माफी मागितलेली आहे। आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार आहे।